ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षी भूतं भावातीतं त्रिगुणरहितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्याय नमः। तर अशा प्रकारे भास्कर ब्राह्मणाची ती कथा घडल्यानंतर अत्यंत प्रसिद्धी पावली, अनेक लोक येऊन राहिले, वेगवेगळ्या मनोकांक्षा घेऊन राहिले. तर त्यामध्ये एक आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण होता, शौनक गेत्री प्रवरेसी नाम त्याचे सोमनाथ. हा सोमनाथ नावाचा ब्राह्मण, ज्याच्या पत्नीचं नाव गंगा होती आणि अतिशय वेदशास्त्र असा जाणणारा, दोघंही अतिशय सुशील अत्यंत छान होते. ह्या गंगेचं वय 60 वर्ष होऊन गेलं आणि तिच्या पोटी काही पुत्र नव्हता. व्यांझ म्हणून तिची सगळीकडे चर्चा झाली. तर ती अत्यंत पतिव्रता होती, भक्तीची अत्यंत निरंतर सेवा करीत असे आणि निरंजन घेऊन गुरुदर्शनासाठी ती येत असे. आणोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवशी वर्तत होती परियेसी ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमणी पृच्छा करीती हासोनी तया द्विजश्रेयसी. नेहमी ती येत असे, निरंजन ओवाळायला येत असे आणि ही सगळी सेवा पाहून सद्गुरू महाराज तिच्यावर प्रसन्न झाले. ते तिला म्हणाले की बाई, तुझ्या मनात काय आहे सांग, तुझी इच्छा काय असेल तर सांग, मी पूर्ण करेन. एवढं तू सगळं रोज निरंजन घेऊन येते आहेस, तुझ्या मनी काहीतरी अभिष्ट असलं पाहिजे, तेव्हा नारायण सिद्धी नक्की पावेल याच्याबद्दल तुझ्या मनात शंका ठेवू नको. श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवित असे करजोडून निपुत्रिका मी लोकनी. ऐकून तिला कसं तरी अत्यंत भावनाविवश झाली आणि म्हणाली, मला लोक निपुत्रिक म्हणतात. पुत्राविणे स्त्रियसी न पाहावे तिच्या मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामी. मला महादोषी म्हणतात सर्वजण. जिच्या पोटी नाही बाळ तिचा जन्म निष्फळ, वाट पाहती उभयकळ 42 पुत्र लोकी. दोन्हीकडची कुटुंब वाट पाहतात की केव्हा एकदा या स्त्रीला पुत्र किंवा पोत्री, वांझ नाही राहिले. पितर चिंतिती मनात म्हणती एखादे समयी वंशात पुत्र झाल्या माहित जो उद्धरील सकळात. पुत्र झाला की सर्व कुळांचा उद्धार करेल अशी एक भावना, अशी एक कल्पना सर्वांच्या मनात त्या काळी होती. पुत्रावेगळे जे घर ते सदाकाळी अघोर अरण्य नाही त्यासी दूर यथारण्यम तथा ग्रहम. ग्रहाचं अरण्य होऊन जातं पुत्र नसला. तुम्ही पाहता लहान मूल घरात दुडदुडत नसेल, खेळत नसेल तर ते घर कसं अरण्यासारखं होऊन जातं. मूल हे चैतन्य असतं घराचं. नित्यगंगा सणासी आपण जात असे परियसी घेऊन येती बाळकासी समस्त
मी जेव्हा गंगेवर स्नानाला जाते तेव्हा सर्व स्त्रिया आपापली छान छान लहान लहान मुलं घेऊन येतात आणि त्यांना खेळवतात, कडेवर घेऊन येतात. तैसं माझ्या कपाळी काही हे भाग्य नाही. जळो माझे वक्षस्थळ, कडे घ्यावया नाही बाळ, जन्मोनिया संसारी निष्फळ, नव्हे पुरुषात्वास. पुत्रपौत्र असती ज्यासी, परलोक लाभे त्यासी, अधोगती निपुत्रिकासी, लुप्तपिंड होय देखा. ते घराणंच नष्ट होतं जर पुत्र नसेल. तर पुत्रवंती व्हावे आपण. माझ्या अंतःकरणात ही एक अतिशय सल आहे. अंतःकरणी वासना पूर्ण ऐसा वर द्यावा म्हणून विनवीत असे त्यावेळी विनंती केली त्यांनी सद्गुरूंना. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासन, पुढील जन्म जाणे कवण, तू ते कैचे स्मरण सांग नित्य आरती आम्हासी, भक्तिपूर्वक हर दिशी करिता झाला संतोषी, कन्यापुत्र तू ते होते. अगं पुढचा जन्म कशाला, याच जन्मी तुला कन्यापुत्र होणार आहेत. यह जन्मी तू ते जाण, कन्यापुत्र सुलक्षण होती निश्चये मानी वचन. श्री गुरु म्हणते ते निश्चित होतील, याच्यावर विश्वास ठेव, याच जन्मी होतील. श्री गुरूंचे वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी विनवीत असे, करजोडोनी ऐसे स्वामी कृपासे. 60 वर्षे जन्मासी आलो, झाली स्वामी परियसी, नाही होत विटाळची. अहो माझी तर पाळी सुद्धा गेली, माझं 60 वर्ष होऊन गेलं वय, आता मला कसे काय पुत्र होतील. नाना व्रते नाना तीर्थे मी हिंडले पुत्रार्थे, अनेक ठाई पूजिली दैवते, मनोभावे स्वामी आलोक सांगती, मजलागी जाण कराव्या अश्वत्थ प्रदक्षिणा, तेणे पुरतील मनकामना होतील पुत्र भो म्हणती. अश्वत्थाच्या प्रदक्षिणा सुद्धा वर्षानुवर्ष मी केलेल्या आहे. आता चिरकाळ माझा, इतके वर्ष माझी अश्वत्थाची सेवा करण्यानं माझा जन्म गेला आणि विश्वास आपण बहु केला. पुत्र होतील म्हणून 60 वर्षे येणेपरी कष्ट केले अपरंपारी, सेवा करीतसे अद्यापीवरी अश्वत्थासी. अजूनही सुद्धा इतके वर्ष होऊन गेली तरी सुद्धा माझ्या मनात आशा आहे, या नाही पुढील जन्मी का होईना मला पुत्र होतील, आणि म्हणून मी अश्वत्थाची सेवा करते, त्याच्या प्रदक्षिणा करते आहे. स्वामींनी दिधला वर, माझे मनी हाच निर्धार, हासे न करी स्वामी या गुरुवर, शकून गाठी मांडिलिया बांधिली म्या, पुढी जन्मी काम्यासे करीत असे सेवा अश्वत्थासे. स्वामी आताच वर देती, इह जन्मी कन्या. तुम्ही तर मला आत्ताच वर देतात की इह जन्मीच तुला पुत्र आणि कन्या होतील. माझी अश्वत्थ सेवा काही झालेली आहे, काय होईल आम्हासे अश्वत्थ सेविते मूर्खपणे, ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हासोन, अश्वत्थ सेवा महापुण्य. गुरु तिला समजावून सांगतात की अश्वत्थ सेवा हे महापुण्य आहे, ते कधीच वाया जाणार नाही. वृथा न होय परियसी, निंदा न करी अश्वत्थासी, अनन्य पुण्य परदेशी, सेवा करी व आम्हा सारसी. तू ते पुत्र होते, तू इतकी सेवा केलेली आहेस, तुला नक्की पुत्र होते. आता संगमावर जा, तिथे अमरजा भीमातती आहे, तर त्या ठिकाणी अश्वत्थ आहे, तिथे आम्ही अनुष्ठान करतो. असा एक अश्वत्थ त्या ठिकाणी आहे. तेव्हा अश्वत्थाचं महिमान सांगे नाही का, परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमचा वास तेथे असे. अश्वत्थाला नारायण असंही नाव आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वराचा वास त्या अश्वत्थाच्या ठिकाणी असतो, याच्यावर विश्वास ठेव. स्वामी निरोपावे मजसाचे, स्थिरत्व होय मनाचे, सेवा करीन भव. ती स्वामींना विनंती करते की माझं मन स्थिर राहील, अशी काहीतरी तुम्ही तजवीज करा, तेव्हा मी अत्यंत भक्तीने सेवा करेन, यात काही शंका नाही. श्री गुरु म्हणती तेसी, अश्वत्थ वृक्ष तू निंदिसी, सांगता महिमा अपारेशी, समस्त देव तेथे असती. अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण, नारद मुनीते विस्तारून ब्रह्मदेवे सांगितले. वर्षानुवर्षे अश्वत्थाचं आहे महत्त्व, हे पुराणांमध्ये, ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्मकुमार नारद मुनी, ज्याचे गमन त्रिभुवनी, ब्रह्म्यासी पसोनी आला ऋषी आश्रमासी. नारदाते देखोनी अर्घपाद्य देऊनी, पूजा केली उपचारणे, पुसते झाले त्यावेळी ऋषी म्हणती नारदासी, विनंती ऐका परियसी, अश्वत्थ महिमा आहे कशी. ते ऋषी विनंती करतात नारदाने, अश्वत्थाचा महिमा तुम्ही आम्हाला सांगाल का. ही कथा ती सांगतायत श्री गुरु त्यांना. तर अश्वत्थ ते काय म्हणतात, ब्रह्मा सांगे आम्हासी, अश्वत्थ मुळी आपणाचे. अश्वत्थाच्या मुळाशीच आम्ही आहोत. मध्ये वास ऋषिकेशी, अग्री रुद्र वसत असे, तिन्ही देव त्या अश्वत्थामध्ये आहेत.
शाखा पल्लव अधिष्ठानी दक्षिण दिशे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्रादी देव परियसी वसती पूर्व शाखेसी. अरे सर्वच काही त्या अश्वत्थाच्या ठिकाणी आहे. आदित्य देव महर्निशी अहर्निशी समस्त शाखे वसती जाणा गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञपरियसी समस्त मूळांकुरसी असती देखा निरंतर. समस्त नदी तीर्थे देखा समस्त सागर लवणादिका वसती जाणा पूर्वशाखा ऐसा अश्वत्थ वृक्षासे. अकार शब्द मूळस्थान स्कंद शाखा उकार जाण फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ ऐसा ओंकार रूपी. अशा प्रकारे हा अश्वत्थ ओंकार रूपी आहे. तेव्हा अष्टवसू त्या ठिकाणी आहेत. त्याचा वैमा कसा करणार. नारद म्हणे ऋषीशी त्रैमूर्ती असे वृक्षापासी किती वर्णू त्याचे महिमेसी भजता कार्यसिद्धी. तेव्हा नारद ऋषीश्वरांना सांगतात की या ठिकाणी किती मी वर्णवा महिमा. ही स्वा अश्वत्थ हा प्रचंड असा अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. पुनरपी करोनिया स्नान मग करावे वृक्षस्थपन पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचार. पुरुष सूक्त म्हणून त्या ठिकाणी अश्वत्थाची पूजा करावी. मग द्यावी विष्णुमूर्ती अष्टभूषा आहे ती ख्याती शंखचक्र उभयहस्ती वरदहस्त असे जाणा. खड्ग खेटक एके करी धनुष्य बाणा सविस्तरी अष्टभुजा येणे परी अयोध्ये असती परी. अश्वत्थाचं वर्णन कशा प्रकारे त्या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे. तर या परमेश्वराची षोडशे उपचारांनी पूजा करा, प्रदक्षिणा करा, पुरुष सूक्त म्हणा. चाले जैसी स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा महामंद गतीनी प्रदक्षिणा करा. वाघ मागे लागल्यासारख्या प्रदक्षिणा करू नका. लोक जे पाहतो आपण ह्या सगळ्या वाक्य कधीतरी एकदा मी सगळ्या माझ्या प्रदक्षिणा पूर्ण करतो अशासाठी तशा प्रदक्षिणा केल्या जातात. प्रदक्षिणा कशा कराव्या याचंही गमक श्रीगुरूंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तैशा महामंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्यजोगे फळप्रद त्या प्रदक्षिणा समाप्त मध्यम नमस्कार करावा. की कशा प्रकारे ती प्रदक्षिणा झाली पाहिजे. मी स्वतः ह्या प्रदक्षिणाचा अनुभव मागेही मी तुम्हाला सांगितलं. 108 प्रदक्षिणा मी रोज करीत असे आणि मग त्या ठिकाणी मला जे त्याचं फळ मिळालं त्याचं वर्णन मी तुम्हाला नाही करू शकत. प्रदक्षिणा द्विलक्षासी ब्रह्महत्यादी पापे जाणी त्रैमूर्ती वसती जयास्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी समस्त पाप होय धुणी गुरुपल्पादी दोष जाती. तर अशा प्रकारे प्रदक्षिणा झाल्या पाहिजे. अश्वत्थतळी ब्राह्मणासी अन्न घालिता एकासी कोटी ब्राह्मणा परियेसी भोजन दिले फळासी. अश्वत्थ वृक्षाच्या ठिकाणी जर ब्राह्मण भोजन घातले एकाही ब्राह्मणाला घातलं तरी कोटी ब्राह्मणांना ते फळ तुम्हाला तितकं मिळेल. अश्वत्थ स्थळी वैसोनी एखादा मंत्र जपताक्षणी फळ होय अनंत गुण वेदपठण केल्या. त्या ठिकाणी वेदपठण करावं अनंत फळ मिळेल. वेगवेगळ्या अशा प्रकारे त्या अश्वत्थाचा महिमा सांगताय. विधिपूर्वक पर्येशी श्वेतधेनू सवत्सेसी द्यावी ब्राह्मणा कारण. तर ते काय म्हणतात श्वेतधेनू सवत्साशी श्वेतधेनू त्या ठिकाणी ब्राह्मणाला द्यावी. तिलराशी करावी वरी झाकुनी श्वेतवस्त्राशी द्विजा लागी द्यावी. या अश्वत्थ तळी अनेक प्रकारची दानं कशी करायची हे ते सांगतायत. आपण वर्षेसाठी कैसे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण करायची. हे सगळं सांगितल्यानंतर ती म्हणते आहे गंगा की मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून या अश्वत्थाला आता प्रदक्षिणा घालेन. आपण वांज वर्षेसाठी कैसे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणार. गुरुवाक्य सुरभी समान. गुरुवाक्य हे सुरभीसारखं असतं कामधेनूसारखं असतं. ते नक्की खात्रीने होईल याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. ऐसे सांगते वेदपुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामी. आणि मग ती षटकुलात जाऊन या संगमस्थानी षटकुलात स्नान करुणी सेवा करी अश्वत्थासी श्रीगुरूचा निरोप येणेपरी तैसीच सेवा करीनारी. श्रीगुरूंनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्या प्रकारे ती सेवा करते. आणि मग काय झालं या प्रदक्षिणा घालता घालता तिसरे रात्री स्वप्न तियेसी झाले ऐका एकचित्ते. तिसऱ्या दिवशी तिच्या स्वप्नामध्ये एक विप्र येतो आणि तिला शब्द देतो येऊनी तिसी भाक कार्य तुझे झाले ऐक सांगेन एक ते करी. तो विप्र तिला स्वप्नात
येतो आणि सांगतो की तुझं कार्य नक्की होणार. गणगापुरात जा, तिथे श्रीगुरू आहेत, त्यांना 7 प्रदक्षिणा कर आणि भक्तीनी नमन कर. जे काय देतील तुझसी भक्षण करी वेगेसी, निर्धार करी वो मानसी त्वरित जावे म्हणे विप्र. विप्राने स्वप्नात येऊन सांगितलं की जा गणगापूरला, जा श्री गुरूंकडे 7 प्रदक्षिणा कर, ते जे काही देतील प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार कर. कल्पेले फळ त्वरित होय, सेवा करोनी 4थ्या दिवशी आली आपण मठासी, प्रदक्षिणा करोनिया हर्षी नमन केली तेवे. हासोनिया श्री गुरुमनी फळे देती तिसी दोनी, भक्षण करीवो संतोषोनिय कार्य झाले तुझे आता. श्री गुरु तिच्या हातावर 2 फळं देतात आणि सांगतात की तुझं कार्य आता सिद्धीला नक्की जाणार आहे. तर भोजन करी आता त्वरितेसी, काम्य होईल तुझे सत्य. कन्यापुत्र दोन्ही सुत दिले आज परीस, तुला दिले कन्या आणि पुत्र आज मी तुला दिले आहेत. तेव्हा पारण कर विधिराणी आणि मग या फळांचं भक्षण कर, ब्राह्मणांना दान दे. जे काही पूर्वी तुला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे दान दे. व्रत संपूर्ण करोनी करी दान ती भामिनी, त्याच दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी. वंध्या असलेली पाळी गेलेली स्त्री 60व्या वर्षी पुन्हा विटाळशी होते. मौनी दिवस 3 वरी, 3 दिवस ती मौन ठेवते. हविष्यान्य केवळ भोजन करते, केवळ शुभ्रवस्त्र नेवते, कुणाकडेही पाहत नाही. येणेपरी तिन्ही निशी क्रमिलिया, दारीने परियसी सुस्नात होऊन 4थ्या दिवशी आले श्री गुरुदर्शन. आणि 4थ्या दिवशी सुस्नात होऊन श्री गुरूंच्या दर्शनाला ती आली. पतिसमवेत येऊनी पूजा करी एकाग्र गमनी, श्री गुरु म्हणती संतोषनी पुत्रवंती व्हावेत. श्री गुरु तिला आशीर्वाद देतात की तू पुत्रवंती नक्की होणार. ऐसे नमनी श्री गुरुसी आली आपल्या घरासी, ऋतू दिधला 5वे दिवशी म्हणून कन्या परियस. आणि मग 5व्या दिवसामध्ये ऋतूचं दान झालं आणि मग ती गरोदर झाली. ग्रामस्थ लोक विस्मय करी. सगळ्यांना फार नवल वाटलं की ही पहा काय नवल महावर्तले, वांजेशी गर्भधारण झाले, सोमनाथ विप्र भले, मनी मानिले सुखा. 7वे मासी ओटी भरसी, अक्षय वाणे ओवाळीती, श्री गुरुसी विनोदावरी प्रीती, वाणे द्यावी म्हणून या. श्री गुरुंना अत्यंत विनोदप्रिय होते, रसिक नव्हते. सगळे हे सद्गुरू हे विनोदी असतात. अत्यंत तुम्हाला संतांच्या विनोदाच्या संबंधी मी एक स्वतंत्र पुन्हा एक देणार आहे की अत्यंत आनंदी असतात. ते आनंदी जो असतो त्यालाच विनोद सुचतो, बाकीच्याला विनोद कधी सुचत नाही. श्री गुरूंची विनोदावरी प्रीती, वाणे द्यावी म्हणतसे 8वे मासी ते ब्राह्मण करी सीमांत विधान, श्री गुरु निरोपे संतोषन देववी वाणे ग्राम. अशा प्रकारे अभिनव करीती सकळ जन म्हणती, वांझेसी गर्भधारण पांढरे केश म्हातारपण, वाणे देतसे कौतुके. सगळ्यांना मोठं कौतुक वाटतं तिचं, पांढऱ्या केसाने ती वाण देते आहे. एक म्हणती गुरुप्रसाद नृसिंहमूर्ती भक्तवरद, त्याची सेवा करिता आनंद लाभे 4 पुरुषार्थ. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, भक्तजन मनोहर प्रकटला भूमंडळी. असा हा भक्तजन, असा हा नारायण, हा भक्तजन मनोहर प्रकटला भूमंडळी, यांनीच हा मानवदेह धारण केलेला आहे. आणि मग स्तोत्रे करती गुरुनायका, वाणे देतसी बायका, अति उल्हास तिचे म्हणी, वाणे देवनी संस्थासी, येऊनी नमिती श्रीगुरुसी, भक्तवत्सल परियसी आशीर्वाद देतसी. संतोषनी विप्रवनिता, साष्टांग करी दंडवता, नाना परी स्तोत्र करिता विनमितसे गुरुनाथा. जय जयाजी परमपुरुषा, तुची ब्रह्मा विष्णू महेशा, तुझ्या वाक्या परिसा सुवर्ण केला माझा देह. माझा देह आता सुवर्णाचा झालेला आहे. तुझी केवढी कृपा माझ्यावर. या वयात माझी पाळी गेलेली असताना, मी वृद्ध झालेली असताना, माझे केस पांढरे झाले असताना सुद्धा मला गर्भारपणा आला. माझ्या मनींची सर्व वासना तू पूर्ण केलेली आहेस. तारा या विश्वासी म्हणून तू अवतरलासी, त्रैमूर्ती तूचे होसी अन्यथा नव्हे. तूच आहे त्रैमूर्ती, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तुझी स्तुती करावयासी, अशक्यता या वाचेसी, अपार तुझे महिमेशी नाही साम्यता कृपासी. अत्यंत कृपासिंधू असा तू आहे. येणे परी स्तोत्र करुणी श्री गुरुचरण वंदोनी, गेली निरोप घेऊन आपल्या ग्रहासी परियसा. ऐसे 9 मास क्रमोनी 9 महिने पूर्ण झाले, झाली प्रसूत शुभदिनी.
कन्या प्रसवली तत्क्षणी आनंदली माता पिता. कन्या रत्न झालं तिला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर माता पित्यांना अत्यंत आनंद झाला. ज्योतिषी आले, ते म्हणाले की ही कन्या अत्यंत मनाने निर्मळ आहे, अष्टपुत्री वाढेल कुळी, पुत्रपौत्री नांदेल. येणेपरी ज्योतिषी जातक वर्तविले समस्त परियसी, सोमनाथ आनंदेसी दान धर्म करिता झाला. 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली भामिनी, कडेया बाळ घेऊन आले श्री गुरु. 10 दिवस झाल्यानंतर, सोयर संपल्यानंतर सुस्नात झाली आणि आपल्या या छोट्या पिल्लाला, छोट्या बाळाला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनाला ती आली. बाळाणनी भक्तीसी ठेवी श्री गुरुचरणापासी, नमन करी साष्टांगेसी एक भावे करूनिया. आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती. पुन्हा ते तिला म्हणतात की तू पुत्रवंती होशील, बहुता परी संतोषवती प्रेम भावे करूनिया. उठवणी विनमी श्री गुरुमूर्ती, पुत्र न होय आमचे कुशी, सरस्वती आली घरासी, बोला आपला सांभाळ. मला पुत्र तर नाही झाला, ही सरस्वती झालेली आहे, तुझं वचन विसरू नको. श्री गुरु म्हणते हासन, न करी मनी अनुमान, तू ते पुत्र होईल. श्री गुरु सांगतात की तू अजिबात मनात शंका धरू नको, नक्की तुला पुत्र होणार, याच जन्मी होणार. म्हणून ती कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी, सांगतास समजतासी तय कन्येचे लक्षण. आपल्या हातात ते पिल्लू त्यांचं घेतात, ती कन्या घेतात. श्रीगुरु स्वतः पुत्र होईल बहोईसी, होईल आपण शतायुषी, पुत्रपौत्र नयनेसी, पाहिलं आपण आहेपणे. आपल्याच डोळ्यांनी ही आपल्याच आयुष्यात पुत्रपौत्र पाहतील, नातवंड पाहशील, यात काही शंका नाही. होईल तिचा ज्ञानीपती, तया ते 4 वेदे येती, अष्टैश्वर्ये नांदती, प्रख्यात होईल भूमंडळी. या सरस्वतीचा, या कन्येचा पुत्र प्रख्यात होणार आहे, ज्ञानी होणार आहे, ज्याला 4 वेद येत असतील, अष्टैश्वर्ये ज्याच्याकडे नांदतील असा पती हिला मिळेल. होईल आपण पतिव्रता, पुण्यशील, धर्मरता, हिची ख्याती होईल बहुता. समस्त इथे हिचं अत्यंत प्रसिद्ध पावेल, समस्त ते लोक तिला वंदन करतील. दक्षिण देशी महाराजा येईल इच्छा दर्शन काजा, आणि पुत्र होईल तुझा ज्ञानवंत. तुझा जो काही पुत्र होईल तो सुद्धा ज्ञानवंत होईल. येणेपरी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगिती, विप्रवनिता विनयवृत्ती, पुत्र व्हावा म्हणेती. श्री गुरु म्हणती तियसी, पुत्र व्हावा कैसा तुझसी, योग्य पाहिजे तरी 30 वर्षी अथवा मूर्ख शतायुषी. होईल तुला, नक्की पुत्र होईल, वाट पहा. ऐकून श्री गुरूंच्या वचना विनवी तसे विप्रांगना, योग्य पाहिजे पुत्र जाणा, त्याशी पुत्र 5 व्हावे. काही संपत नाही हाव, जो काही मला पुत्र होईल त्यालाही 5 पुत्र व्हावे, असाही ती वर त्या क्षणी मागते. भक्तवत्सल श्रीमूर्ती वर देती तेणे रीती, संतोषोनी घरा जाती, परमानंदे दाम्पत्य. तेव्हा हा सगळं मिळाल्यानंतर दाम्पत्य अतिशय संतोष होऊन आपल्या घरी परत जातं. पुढे ती अशी पुत्र झाला, तिला झाला पुत्र. वेदशास्त्री विख्यात व्हा, 5 पुत्र तो लाभला, नामकरणी श्रीगुरूच्या. त्या पुत्रालाही 5 पुत्र झाले. श्री गुरूंनी जसं काही वचन दिलं होतं त्याप्रमाणे सगळं काही घडलं. कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणे रीती, प्रख्यात नामे सरस्वती, महान आनंद वर्तला. यज्ञकरुणी तिचा पती, दीक्षित नाम मिरवीक्षिती, चोहोराष्ट्री त्याची ख्याती, म्हणून सांगे सिद्धमुनी. त्या कन्येचा जो काही पती होता दीक्षित, यज्ञ करीत असे आणि दीक्षित नाम होतं त्याचं, चोहोराष्ट्री त्याची ख्याती झाली. 60 वर्षे वांजसी, पुत्र झाला परियसी, सिद्ध म्हणे नामधारकाशी, अशी कृपा श्रीगुरूची. निर्धार असे ज्याचे मनी, त्या ते वर देती तत्क्षणी. अत्यंत निर्धार पाहिजे, विश्वास पाहिजे. आता कसं होईल, मनात शंका आली की त्या क्षणी ते शंका यायला नको. एक भावे या कारणी भक्ती करावी श्रीगुरूची. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, भजता भावे श्रीगुरु उदार सकाळ विष्टे. श्रीगुरु अत्यंत उदार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा, भक्ती ठेवा. जो काही शब्द सांगतील तो जसाच्या तसा पाळण्याची क्षमता ठेवा. विश्वास, दृढ विश्वास, हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे. जो भजे श्रीगुरुसी एक भावे भक्तीसे, दैन्य काय बाधेल त्यासी, जे जे मागेल ते देईल. हे गुरूंनी विश्वास ठेवला तर जे काही मागाल ते सगळं मिळेल. दैन्य काय राहणार, दैन्य राहणार नाही. श्रीगुरु म्हणजे कामधेनू. अंतःकरणी नको अनुमानू, जे जे इच्छित भक्तजन समस्त देईल परिसा. इतकी श्रीगुरूंची प्रचंड शक्ती आहे त्यांच्यामध्ये. जे काही तुम्ही मागाल ते सर्व काम्य देण्याची
अत्यंत कामधेनू म्हणजे श्रीगुरु, त्रैमूर्ती अवतार म्हणजे श्रीगुरु. इति श्री गुरुचरित्रामृत. वित्र विप्रश्रेयसी झाला सुत, त्याची कथा अद्भुत. अशा प्रकारे ही अद्भुत कथा या गाणगापुरात घडलेली आहे. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः. अशा प्रकारे सद्गुरूंची भक्ती करण्याची तुमच्यामध्ये क्षमता यावी एवढी श्रीगुरूंपुढे प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो.